आपण पाहिलं की गोरेश्वर पतसंस्थेचा आज निकाल लागला, जी लढत झाली, ज्या गावामधून खरं तर गोरेश्वरची सुरुवात झाली ते म्हणजे गोरेगाव. एक गाव दोन पॅनल. आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे तब्बल 29 वर्ष जी पतसंस्था खंबीरपणे उभी आहे, त्या पतसंस्थेच्या निवडणुकीचा आज पुन्हा एकदा लोकांचे डोळे विस्फुरणारा निकाल लागला. तो निकाल बाजीराव पानमने यांच्या बाजून लागला. 11चे 11 त्यांनी उभे केलेले जे काही त्यांचे संचालक होते ते पुन्हा एकदा निवडून आले आणि गोरेश्वरवरती पुन्हा एकदा बाजीराव पानमने यांच्या नावाचं शिक्कामोर्तब झालं. परंतु निकाल लागला, निवडणूक झाली, पण बाजीराव पानमने यांच्या विजयाचं गमक नेमके काय होतं? तर त्यांचे जवळचे, त्यांनी हक्काचं करून ठेवलेलं मतदान, त्यांचे असणारे कर्मचारी, या सर्वांच्या जीवावरती आज पुन्हा एकदा गोरेश्वरवरती बाजीराव पानमने यांना विजय मिळवता आला. येणाऱ्या काळामध्ये पतसंस्थेमध्ये असणाऱ्या ज्या सामान्यांच्या ठिव्या आहेत त्या बाजीराव पानमने यांनी लवकरात लवकर पेड कराव्यात आणि पुन्हा एकदा पतसंस्था प्रगतीपथावर आणावी, एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा संवाद महाराष्ट्राच्या वतीनं निवडून आलेल्या सर्व संचालकांचं मनपूर्वक आभार, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र.